हॅलो, नमस्कार. बाकी आज काही सांगायचं नाही. आज तुला कोणाची ओळखही करून द्यायची नाही. फक्त स्वतःची ओळख करून द्यायची आहे मला. कारण तू या जगामध्ये इतका स्वतःला विसरला आहेस ना, तुलाच माहीत नाही. चल तर मग जाणून घेऊया आज तुझ्या माझ्यामधला संवाद. माहिती आहे, कुणाचं दुःखही ऐकून घ्यायचं नाही आणि कुणाला सांगायचंही नाही. कारण की हे दुःख तुझं इतकं मोठं आहे ना की कोणी समजूही शकत नाही. ना तुला कोणी समजावणार आहे या जगामध्ये, ना तुला समजून घेणार आहे. या जगामध्ये कधीच कोणाला कोणी समजून घेणार नाही. कारण तुझ्या माझ्यामधला संवाद हा फक्त तुझ्या माझ्यामध्येच राहणार आहे. आयुष्य जगायचं असेल तर असं नकोय मला. पण आयुष्य जगायचं असेल, आयुष्य आरामात जगायचं. पण या सुंदर पदांक बघितल्यानंतर एकच आठवतं, आयुष्य किती सुंदर आहे ना. यांना आयुष्य फक्त 24 तासाचं असतं आणि आपल्याला पुन्हा 100. तरीही आपण सुखात नसतो. खरं तर बघायला गेलं तर या फुलांना आयुष्य खरंच 24 तासाचं असतं. सांगू कसं? ते उमलतात आणि दुसऱ्या दिवशी कोमेजून देखील जातात. आणि आपण ह्या जगात येतो आणि प्रॉब्लेम, संकट असं म्हणून आयुष्य खूप दुःखात घालवतो. प्रत्येक क्षण आनंदी कसा जगायचा हे तर नाही माहिती, कोणालाच नसतं माहिती. हे मला पण नाही माहिती. पण कुठल्या क्षणात आनंद शोधायचा हे आपल्याला नक्की माहिती असतं. फॅमिली प्रॉब्लेम्स असो, ऑफिस प्रॉब्लेम्स असो, बाहेरचे प्रॉब्लेम्स असो, कुठलेही प्रॉब्लेम्स असो, हे फक्त आपण आणि फक्त आपणच शोधून काढतो. आणि या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये आनंद कसा शोधायचा हे फक्त आपणच शोधू शकतो बरं का. म्हणून मी तर ठरवलंय, माझ्या संवादातून हा एकच वाक्य तुला येणार आहे की मी प्रत्येक प्रॉब्लेम्समध्ये आनंद शोधणार आहे. तू काय करणार आहेस? तूही आनंद शोधायचा प्रयत्न करणार आहे ना. आयुष्य खरंच फार सुंदर आहे, ते फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे. आणि ते कशाप्रमाणे? चल मी सांगते तुला. आता ह्या संवादामधून खरंच सांगते तुला. माझा तुझा संवाद हा कुणाला सांगू नको बरं का. कारण का हा संवाद खूप सिक्रेट असणार आहे. समज तुझी बायको, तुझी गर्लफ्रेंड्स किंवा तुझे मित्रमैत्रिणी किंवा तुझे घरचे तुला खूप त्रास देत आहे, काय वाईट साईड बोलत आहे, तू खूप संकटांतून बाहेर जाते पण तुला मदतीसाठी कोणी नाही. मग तू ह्या सगळ्यांक बोलून हसायला शिक. कारण की आपोआप ते म्हणणार आहे, एवढे संकटात सुद्धा हा हसतोय. खरं सांगते, जेव्हा आपण हसू ना तेव्हाच या जगाला कळणार आहे हा खूप सुखात. जेव्हा आपण दुःख व्यक्त करतो, आपलं दुःख ऐकून घेण्यासाठी कोणाकडे वेळ नसतो. पण आपण जेव्हा सुखात असतो, आपलं सुख ऐकण्यासाठी ना सगळ्यांक वेळ असतो. मनापासून नाही रे, खोटं खोटं ऐकण्यासाठी वेळ असतो. पण मग याच्या दुःखामध्ये आपण कसं वाईट राहणार, वाईट होणार, किंवा ह्याचं दुःख, याचं सुख कसं वाईट होणार, याचे हे सगळं सुख आता कसं दुःखात पलटणार, हे सगळ्यामध्ये ते ना अटकून पडलेले असतात. आपलं दुःख बरोबर खूप आपण जे दुःख ऐकून घेता आतून मनापासून, पण सुख हे मनापासून नाही ऐकते. त्यामुळे ना आयुष्यामध्ये कुठलेच प्रॉब्लेम्स असले ना कोणाला शेअर करू नको. ना कोणाला सांगायचे, ना कोणाला काय करायचे. कारण की आपलं सुख जरी लोकांना शेअर केलं ना तरी त्यांना ते आवडत नाही, आणि आपलं दुःख जरी शेअर केलं ना त्यांना आनंद होतो. त्याच्यामुळे आपण सुख दुःख ह्या गोष्टींकडे लक्ष न देता फक्त आपल्या आयुष्याकडे, आपल्या फ्युचरकडे, आपली प्रगती कशी मिळेल याच्याकडे लक्ष दिलं ना तर मग आयुष्य फार सुंदर वाटू लागतं. अरे हे तर इतकंच होतं, मी इतक्या पटकन अचीव केलं. इतकंच वाटतं जेव्हा तू शेवटच्या पायरीवर असशील, म्हणजे तुझ्या सक्सेसच्या. आनंदाची गोष्ट ही एकच आहे की फुलपाखराला सुद्धा 24 तासाचंच आयुष्य असतं ना. मग ते फुलपाखरू सुद्धा किती छान आणि किती मनमोहक लोकांना भावतं. त्याचं रूप सौंदर्य म्हणून आपण भाळतो, पण त्याचं आयुष्य अगदी 24 तास
तसंच असतं. आपलं तर 100 तासात 100 वर्षांचं. आपण या 100 वर्षात खूप काय करू शकतो. समज तुझे 20 वर्ष हे तुला माहिती आहे शिक्षणात जाणार आहेत, गेले. तुझ्याकडे हे 20 वर्ष म्हणजे 30, 40, 50 हे 30 वर्ष असणार आहे आणि 60 नंतर तुझी 50 नंतर तुझी म्हातारपणाची होणार आहे. या 30 वर्षात काय करायचं नाही तू ठरव. कदाचित तू आता जास्तही वयाचा झाला असशील, पण तुझ्याकडे उरलेले वर्ष खूप आहेत. पण दाखवून 24 तासात आपल्याला भावू शकतं, तर आपल्याकडे 30 किंवा 15 हे वर्ष खूप आहेत. म्हणून म्हणते आनंदी राहायला शिक. जास्त देखावा करू नको. लोकांना हा देखावा कधीच बघू नाही. मलाही कधी कधी माझ्या आयुष्यातून उठल्यासारखं वाटतं. कधी कधी असं वाटतं सुसाईड करावं. कदाचित तुलाही देखील माझ्यासारखंच वाटत असेल. पण खरं सांगते, एक सेकंदाचा जर मी विचार केला ना, तर आयुष्य खूप अवघड आहे. जर एकही सेकंदाचा विचार केला नाही ना, तर आयुष्य खूप सुंदर आहे. मोगऱ्यासारखं सुंदर बनलं तर मोगऱ्यासारखं दरवळ तरी. आणि वाईट जर बनलं तर सडलेल्या फुलापेक्षाही कमी नाही, पायतळी सुद्धा जातं. म्हणून म्हणते, जर आयुष्यात तुला काही अचीव करायचं असेल ना, ते लोकांना सांगू नको, कोणाशीच करून संवाद करू नको. तू फक्त मनात ठेव, हे मला अचीव करायचं आहे. तू जर त्या दिवशी तू स्वतःला अचीव करायचा प्रयत्न करशील ना, किंवा लोकांना सांगण्याचा प्रयत्न करशील ना, त्या दिवशी तुझं आयुष्य उठेल. आणि स्वतःला जर तू अचीव करायचा प्रयत्न करला, स्वतःपाशीच ते आयुष्य व्यक्त केलं की मला हे करायचं आहे, तरच तुझं आयुष्य स्वप्न पूर्ण होणार आहे. हे काय लक्षात ठेव. आणि हा व्हिडिओ आज इथंच थांबवते मी. पुन्हा एकदा भेटू अशाच एक महान भावणाऱ्या गोष्टींसाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नकोस. कारण की मी तुझ्यासाठी अशा गोष्टी घेऊन येणार आहे तुझ्या मनाला लागणार आहे. चल तर मग येते, पुन्हा भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये.